मी लक्ष्मी अंबादास जंजा, राहणार देळगाव, उभे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझ्या गावात 1 महिन्यापासून नळाला पाणी नाहीये, तर यावर काहीतरी पर्याय करावा, नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायतमध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर यावर तात्पर्याने निर्णय घेण्यात यावा। देवगाव उभे ग्रामपंचायतमधून मी दिनकर उभे बोलतो। या ग्रामपंचायतीला एवढा निष्काळजीपणा या कर्मचाऱ्याचा बी आणि सरपंचाचा बी 15 दिवस झाले, 1 महिना झाला नळणी लोक असे भटकू राहिले, जंगलात जाऊन राहिले पाणी आणायला। याला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हे ड्युटी करतात। हे शाळेवर आहे सरपंचपती आणि एक ग्रामसेवक बी 15-15 दिवस येत नाही आणि लोक वसुल्या कसे देतील, पाणीच नाही लोकायला, लोक असे भटकून राहिले। आता उन्हाळा दिवस 1-1 किलोमीटरवरून पाणी आणून राहिले, याला वेळोवेळी सांगून बी हे लक्षात घेत नाही। तरी या ग्रामपंचायत जर 2 दिवसात पाणी नाही आलं तर गावातल्या लोकांना उपोषण करायचं ठरवलं। या ग्रामपंचायतीला टाला लावायचा बंद या ग्रामपंचायत गावकरी लोकांनी ठरवलं। या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात येईल। ग्रामपंचायतला 1 महिन्यापासून पाणी नाही, कधी कधी ते 8 दिवसाला पाणी सोडते, कधी 15 सोडते, कधी महिना लागतो। नियोजन अजिबात नाही। आणि आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी आणून राहिले। इथं बोरलाही कोणाच्याच पाणी नाही, 1-1 किलोमीटरवरून लोक पाणी आणून राहिले। सगळं पाणी सुविधा असताना, पाण्याची सगळी सुविधा असताना याच्यावर निष्काळजी या लोकांची। डिपार्टमेंट आहे, समजा एज्युकेशन डिपार्टमेंट, WC डिपार्टमेंट, या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू। जसं पाणी आहे, माती आहे किंवा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारणं आहेत, हे सगळे आपण शोधून काढणार आहे। त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम उद्या येईल। आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो। म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार। मॅडम, अगोदर केस गळती, आता नकं गळती, लोकांमध्ये रोष आहे। पहिलाच रिपोर्ट आला नाही, परत तुम्ही गावात आले, काय नेमकं काय केलं तुम्ही आज इथे? नाही, पूर्वी जो आहे आम्हाला एम्सचा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यावर चालूच आहे। दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे। नेमकं काय कारण असू शकते? सेलेनियम हे कारण मुख्य सांगितले जाते। आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यावेळेस आपण दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू। इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत, जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत, ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित SOP तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावरून आपल्याला रोज नोट मिळाले जाईल। आतापर्यंत रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे। या आता तुम्ही आले, आता पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे, किती वेळ लागेल रिपोर्टला? कधी यांची सुटका होईल यातून? तुम्हाला लवकरच मिळेल, 15 दिवसात वगैरे आम्ही देऊ मॅगझिन।